गुड इव्हनिंग स्टुडंट्स. देह एज्युकेशन फाउंडेशन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण व्याकरणातील घटक पाहणार आहोत. नाम. एखाद्या प्राण्याच्या, वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हटलं जातं. बघा, कोणत्याही एखाद्या प्राण्याचं नाव असेल, पक्ष्याचं नाव असेल, माणसांचं नाव असेल, म्हणजे वस्तू असू दे किंवा काल्पनिक गोष्टी असू दे, जी म्हणजे काल्पनिक गोष्टी असतील त्या सुद्धा आणि वस्तू असतील सुद्धा, तर त्या प्रत्येकाच्या नावाला काय म्हटलं जातं? नाम म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय, नावाला नाम म्हटलं जातं. बघा, आता यामध्ये पाहूया काही कोणकोणती नामं आहेत. पक्ष्यांची नावे. मग चिमणी, पोपट, कबूतर, कोंबडा ही काय आहेत? पक्ष्यांची नावं आहेत. ही सगळी जी नावं आहेत त्याला नाम असं म्हटलं जातं. आता यामध्येच पाहूया धान्यांची नावं. कोणकोणती धान्य आहेत? बघा, गहू आहे, ज्वारी आहे, बरोबर ना? गहू म्हणजे तो दाणा आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? ज्वारीच म्हटलं जातं, गहूच म्हटलं जातं. पर्टिक्युलर प्रत्येकाला नाव दिलेले आणि त्या नावाला नाम असं म्हटलं जातं. बघा, बाजरी असेल, नाचणी असेल, तांदूळ असेल, मका इत्यादी म्हणजे ही नावं आहेत वेगवेगळी. ती प्रत्येकाला ह्या धान्यांची नावं आहेत, ती काय आहेत? नाम आहेत. आता गुणांची नावं म्हणजे गुण. बघा, कोणकोणते आपल्या प्रत्येकामध्ये गुण असतो वेगवेगळा. कुणाच्या स्वच्छता, प्रामाणिकपणा, दयाळूपणा, शौर्यपणा, नम्रता असेल, औदार्य असेल, ही अशा वेगवेगळ्या पद्धतीची प्रत्येकामध्ये काय असतात? गुण असतात. तर हे गुण काय आहेत की ही गुणांची नावे आहेत, याला नाम असं म्हटलं जातं. आता पुढे बघूयात फुलांची नावं. आता फुलांमध्ये बघा, मोगरा असेल, जाई, जुई, चाफा, गुलाब ही सगळी फुलांची नावे. म्हणजे त्या फुलांना काय दिलेलं आहे? नाव दिलेलं आहे की हे गुलाबाचं फुल आहे, हे चमेलीचं फुल आहे, हे मोगऱ्याचे फुल आहे, बरोबर की नाही? मग मोगरा, मग हे काय आहे? फुलांचं नाव, फुलाला दिलेलं काय आहे? नाव आहे, म्हणजेच नाम आहे. आता पुढे पाहूया पशूंची नावे. सिंह असेल, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा, लांडगा, वाघ हे सगळे काय आहेत? तर पशु आहेत. ही पशूंची नावं आहेत. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येकाच्या नावाला म्हणजे नाम असं म्हटलं जातं. आता बघूयात फळांची नावे. चिकू, पेरू, अननस, कलिंगड, हो की नाही? वेगवेगळी पपई, सीताफळ, आंबा यातील काही फळं तुम्हाला आवडतच असतील, परंतु अजून दुसरी सुद्धा आवडणारी जी फळं आहेत त्यांच्या नावाला काय म्हटलं जातं? नाम असं म्हटलं जातं. चला तर मग पुढे पाहूया. बघा, पर्वतांची नावं. अजून तुम्हाला पर्वत माहित नसतील. उंच उंच डोंगरांना पर्वत असं म्हटलं जातं. मग ती पर्वतांना सुद्धा नावं आहेत. मग ती कोणकोणती आहे? सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, अरवली पर्वत, विंध्य, हिमालय अशी ही काय आहेत? पर्वतांची नावं आहेत. आता पाहूया पुढे वस्तूंची नावं. आता वेगवेगळ्या वस्तू आढळतात, हो की नाही? मग वेगवेगळ्या वस्तू कोणकोणत्या आढळतात? आपल्याला दुसरीकडे सगळीकडे वेगवेगळ्या काय होत असतात? वस्तू आढळतात. मग वेगवेगळ्या वस्तू आपल्याला आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या मिळतात. बघा, आपण वर्गामध्ये बसतो, हो की नाही? मग बेंच आहे, खुर्ची आहे, कपाट आहे, फळा आहे, वही आहे, पुस्तक आहे, बॅग आहे, बॉटल आहे, दिवा आहे, बरोबर ना? पेन आहे. घरामध्ये सुद्धा वेगवेगळे भांडी आहेत, हो की नाही? त्यांची जी नावं आहेत, तर त्या प्रत्येक गोष्टीला, घरामधल्या वेगवेगळ्या वस्तूंना जी नावं दिलेली आहेत, सगळ्या आजूबाजूच्या परिसरांमधील वस्तूंच्या नावाला काय म्हटलं जातं? नाम असं म्हटलं जातं. चला मग आता पुढे पाहूया नद्यांची नावं. नदी वाहते हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर की नाही? त्या नद्यांना सुद्धा काय आहे? नावं आहेत. तर बघा, यमुना असेल, गंगा, गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा ही सगळी नद्यांची नावं आहेत. अजून भरपूर नद्या आहेत. मग आता तुम्हाला ज्या आपल्याला माहिती आहेत थोड्याफार, तर त्या तुम्हाला मी काय सांगितलेल्या आहेत? उदाहरणं दिलेली आहेत. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या नद्यांची नावं असतील तर ती काय आहेत? बघा, लक्षात ठेवायची आहेत. आता मुलांची नावे, बरोबर? आता आपल्या वर्गामध्ये काही मुलं असतात, मुली असतात, आजूबाजूच्या परिसरामध्ये मुलं राहतात, हो की नाही? मग मुलांना काय आहेत? नावं आहेत, बरोबर ना? मुलींना काय आहेत?
नावं आहेत, बरोबर ना? आता यातली मुलांची नावं पाहूयात. बघा, अतुल, शरद, सचिन, किशोर, अमर, समीर आणि शकील. म्हणजे अशीच एवढीच नावं आहेत का मुलांना? नाहीत. भरपूर, प्रत्येकाचं नाव हे काय आहे, वेगवेगळे आहे. तुमच्या मित्रांचं, मैत्रिणींची नावं वेगवेगळी आहेत, हो की नाही? मग त्या मित्रांच्या, मैत्रिणींच्या नावाला काय म्हटलं जातं? नाम म्हटलं जातं. आणि तुमच्या स्वतःच्या नावाला सुद्धा काय म्हटलं जातं? नाम असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे. आता पुढे पाहूया मुलींची नावे. लक्ष्मी, श्यामला, मृण्मयी, कविता, राधिका, खुशी, हो की नाही? मग तसेच वेगवेगळी नाव आहेत. संस्कृती, ही सगळी काय आहेत? नावं आहेत, मुलींची नावं आहेत. आता पुढे पाहूयात काल्पनिक नावं. आता काल्पनिक म्हणजे जे अस्तित्वात नाही दिसत, पण त्याला काय म्हटलं जातं? काल्पनिक म्हणून. स्वर्ग दिसतो का? नाही. परीस, राक्षस दिसतो, राक्षसाला पाहिले कोणी? नाही ना, पण आपण हे नाव घेतो की नाही? म्हणजेच हे काय आहे? काल्पनिक नाव आहे. काय आहे? काल्पनिक नाव आहे. देवदूत, परीस असेल, स्वर्ग असेल, ही सगळी काय आहेत? काल्पनिक नावं आहेत. पण ही पण काय आहेत? नाम म्हटलं जातं. लक्षात येते तुमच्या? चला तर मग आता पुढे पाहूयात आपण देशांची नावं. बघा, आपला भारत हा देश आहे, तसंच वेगवेगळे देश आढळतात. मग त्या वेगवेगळ्या देशांची नावं आपण पाहूयात. श्रीलंका, चीन, अमेरिका, मलेशिया, जपान, ही वेगवेगळ्या देशांची नावं आहेत. आपलं जसं भारत हे देशाचं नाव आहे, तसंच वेगवेगळ्या देशांची सुद्धा आपल्याला ही नावे पाहायला मिळतात. आता मनाच्या स्थिती, आपलं जे मन आहे त्याच्या वेगवेगळ्या स्थिती असतात. कधी आपल्याला आनंद होतो, कधी आपल्याला दुःख होतं, कधी आपल्याला कौतुक ऐकायला मिळतं, कधी ममता, कधी हास्य. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत? आपल्या ज्या मनाच्या स्थिती आहेत त्यामधून आपण अनुभवतो, त्याला सुद्धा नाम असं म्हटलं जातं. आता पुढे पाहूयात. लक्षात घ्या ऋतूंची नावं. आता ऋतूंची नावं बघा, ग्रीष्म असेल, शरद असेल, हेमंत असेल, वर्षा असेल, ही काय आहेत? ऋतूंची नावं आहेत. त्या ऋतूंच्या नावाला सुद्धा नाम असं म्हटलं जातं. आता पहा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे ऋतू तर माहितीच आहेत तुम्हाला. या नावाला सुद्धा नाम असं म्हटलं जातं. आता ग्रह पाहूयात. नक्षत्र, ताऱ्यांची नावं, चंद्र, पृथ्वी, रोहिणी, मंगळ, बुध, गुरु, हे सुद्धा ग्रह नक्षत्र जे आहेत किंवा ताऱ्यांची नावं आहेत. सूर्य असेल तर काय आहेत? ही सुद्धा नावं, ह्यांच्या नावाला सुद्धा नाम असं म्हटलं जातं. आता चला पुढे पाहूयात. तर मग स्वाध्याय आहे. खालील पर्यायात, प्रश्न पहिला, खालील पर्यायात नाम नसलेले शब्द ओळखा. नाम नसलेले: शरद, आहे, मोर, कांबट. बघा, आहे हे नाम नसलेला शब्द आहे. बर, त्याचबरोबर खालील पर्यायातील नाम ओळखा. चेंडू, आम्ही, सर्व आणि मोठे. तर चेंडू हे काय आहे? नाम आहे. लक्षात येते? नावाला नाम असं म्हटलं जातं. खालील वाक्यातील नाम ओळखा. आंबा हे फळाचे नाव आहे. आंबा आवडतो, हे आणि करतो. तर आंबा हे काय आहे? फळाचं नाव आहे. हे आंबा हे नाम आहे. आंबा हे काय आहे? नाम दिलेलं आहे. आता पुढे पाहूयात. घोडा पळत होता. घोडा काय आहे? नाम आहे. पळत, घोडा, पडला का सचिन? परंतु या वाक्यामध्ये घोडा पळत होता, या वाक्यामध्ये घोडा हे काय आहे? नाम आलेलं आहे. सचिन सुद्धा आले, पण या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? नाम, घोडा. म्हणून उत्तर जे आहे त्याच उत्तराचा पर्याय निवडायचा. तुम्ही लक्षात घ्यायचे. सचिन दररोज अभ्यास करतो. करतो दररोज अभ्यास सचिन. सचिन, बरोबर. सचिन काय आहे? नाम आहे. सचिन काय आहे? नाम आहे. आता चला तर मग पुढे पाहूया. खालील पर्यायातून नाम असलेला शब्द ओळखा. पुढील प्रश्न आहे. करते, पुस्तक, लहान आणि हुशार यापैकी कोणतं आहे बरं नाम? सांगा बरं. बरोबर, पुस्तक हे काय आहे? नाम आहे.
चला तर मग पुढे पाहूया. बरे, वाटले, जास्वंद आणि काही. आता बरे, वाटले, जास्वंद आणि काही मध्ये काय आहे नाम? यस, जास्वंद हे नाम आहे. काय आहे? जास्वंद हे नाम दिलेलं आहे. आता पुढे पाहूयात. तिसरा प्रश्न आहे घड्याळ, ती, मी आणि त्याने. सांगा बरं नाम काय आहे? घड्याळ. बरोबर, अगदी बरोबर. घड्याळ हे काय आहे? नाम दिलेलं आहे. आता चला तर मग पाहूया पुढील प्रश्न. खालील वाक्यात किती नाम आहेत? रमेश व सुरेश दोघे अभ्यास करतात. 1, 2, 3 का 4? रमेश व सुरेश ही किती दिलेली आहेत? 2 नामं दिलेली आहेत. लक्षात येते तुमच्या? 2 नामं दिलेली आहेत. आता पुढे पाहूयात. पुढील प्रश्न आहे शारदा व लक्ष्मी गावाला गेले. शारदा व लक्ष्मी गावाला गेले. तर पहा 1, 3, 2 का 4? शारदा हे नाम आहे, लक्ष्मी हे सुद्धा नाम आहे. 2 नामं याच्यामध्ये दिलेली आहेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. चला तर मग पाहूयात. आता यानंतर लक्षात आलंच असेल तुमच्या की हा स्वाध्याय आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल व वहीमध्ये सोडवला तरी चालेल. लक्षात येते? नाम, कोणत्याही वस्तूच्या नावाला नाम असं म्हटलं जातं. तर तुम्हाला हा घटक समजलाच असेल. सर्वांनी अशा पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची 10 उदाहरणे नामाची तयार करायची आहेत आणि वहीमध्ये सोडवायची आहेत. चला तर भेटूयात मग आपण पुढच्या लेक्चरला. थँक्यू.